कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या घुंगरू या कादंबरीचा भाग 14 ऐकणार आहोत. नाना परबाचं डोकं ठणकू लागलं. तो दारू पिल्यासारखा बरळू लागला. हौसाच्या नावानं शिमगा केला. स्वतःवर कातावला. तसा तसा पंढरीनाथ जवळ आला. "काय झालं रे नाना? अरे एवढी बोंबाबोंब का?" अरे रांडनं नाक कापलं. या नानाच्या 17 पिढ्या नरकात घातल्या. "कुणी?" "अरे हौसीनं." "काय केलं तिनं?" "अरे दिसरात त्या बामणाच्या तंबूत असते." "बकुळा असताना?" "हं, ती गेली ना." "गेली?" पंढरीनाथाला आनंद झाला. "अहो बाळातपणाला गेली. जयसिंगरावांनी तिला कुडाळला नेली. श्याम्या एकटा पडला. छाईला मला वाटलं होतं म्हातारं तिरमिरीत फड मोडून टाकल. त्यानं माझ्या हौसाचाच फड उभा केला. बामणाच्या ताब्यात बायको दिली. ना ना, लेका तू डोळ्यानं काय पाहिलंयस का?" "काय काय बघू? हं? काय बघू?" "अहो लोक सांगत्यात हौसीनं बकुळीची जागा घेतली या. श्यामनं खाणं पिणं सवता बघतीय ती. अहो दिसरात त्याच्या दिमतीला झुलतीया." "अरे हात त्याच्या. अरे जेवण बनवलं म्हण बिघडलं कुठं?" "पंढरी, अरे हौसाची मजल लांब पुढं गेली या." "असं. अरे काय केलं तिनं?" अंगावर नवी लुगडी आल्यात. रूपाला तेज आलंया." "काय म्हणतोस?" नीटनीटकी वागती, बामणासारखी बोलती, वागती. जेवायला जेवायला त्याच्या संगतच असती या." "अरे झोपत तर नाही ना त्याच्या संग." "पंढरी." नाना किचाळला. त्याचं डोसकट सणाकलं. हौशी हौशी श्यामाच्या पुढ्यात झोपत असेल या कल्पनेनं मेंदूच्या ठिकऱ्या झाल्या. पंढरीच्या डोक्यात मात्र नवा विचार आला. तो खुश झाला. काट्यानं काटा काढायची कल्पना त्याला सुचली. काहीही करून बकुळाच्या फडाचा इस्कोट करायचा त्याला होता. "नाना, माझा एक ऐकशील?" "अहो आत्ता तर तुमचंच ऐकलं म्हणून ही येळ आली. बायको बायको नग म्हणत असताना बकुळाचा फड सोडून आलो." "नाना, तुला फडाचा मालक व्हायचे." "ए, ही लय येळ ऐकलं तुमच्याकडनं. हे बघा, आता येळ नाही. जयसिंगरावांना भेटायला जाण्याच्या अगोदर तुम्ही असंच म्हणला होता." "अरे, तो डाव उलाटला. मला वाटलं होतं म्हातारा तमाशा मोडल. पर त्यानं बकुळाला नेली आणि तमाशा चालू ठेवला. आणि इकडं इकडं माझ्या आयुष्याचा तमाशा केला. माझी हौशी बामणानं गाठली." "हे बघ, आपण आता त्याच्या आयुष्याचा तमाशा करायचा." "कसा?" "श्यामचा काटा काढायचा." अहो हे ऐकून नाना परबाचं पाय लटपटायला लागलं. मला नाही जमायचं." "नाना, अरे शेवंताबाई थकली. त्यात दारूनं माणसातनं उठले. ट्रक आहे, कनात आहे, स्टेज आहे. आता श्याम मेला की तीच माणसं इथं आणू आणि तमाशा सुरू करू. तू आणि मी दोघं मालक काय?" नाना परबाचं पंढरीनाथ तिरमिरे लोकनाट्य तमाशा मंडळ. आरोपर हे बघ, फकस्त श्यामचा काटा काढायचा. बामण माणूस. अरे झुरळासारखा. अंगात रग नाही. कोंबडीच्या पिलावाने उचलायचा. नाही बाबा, मला भ्या वाटते." "तर मग भगवी कापडं घाल, केस दाढी वाढव. अरे पंढरपूरला जा, इठ्ठल इठ्ठल म्हणत बस. इकडं श्याम, हौसी टाळकुटत बसतेली. नाही, नाही, नाही पंढरी, असं नाही व्हायला पाहिजे." "अरे मग हौशीला सोड येऊ. फडाचा मालक हो." दोघं उठली. शिरवळ गावात गेली. साहेबराव कदमाच्या देशी दुकानात शिरली. पी पी पिली.
कट शिजला. श्यामचा काटा काढायचा. पोटातली आग डोळ्यात उतरली. काळजातला राग बाहूत शिरला. दोघं दोघं कामाला लागली. वाड्यासमोर गाडी थांबली. बकुळा हातातलं काम टाकून बाहेर आली. जयशिंगराव उतरलं. गाडी धावत पुढं झाले. एक एक करंडीची पाटी उतरू लागलं. काय व हे आबा? अं? काय आहे? हम्म. अगं पेरू, चिक्कू, सीताफळ, कलिंगड, सफरचंद. काय दुकान बिकान घालायचा बेत आहे का काय? होय. दुकानच घालायचं आहे. घरात गिराईक खादाड येणार आहे. त्याच्या खाण्यापिण्यासाठी दुकानच घालायचं आहे. जयसिंगराव गालातल्या गालात हसलं. तशी बकुळा लाजली. शेव काय आबा? जयसिंगरावांनी कहर केला होता. बकुळासाठी काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं. जगातली सारी सुख तिच्या पायावर वाहण्यासाठी ते धडपडत होते. गरोदरपणी मुलींना फळं खायला द्यावीत असं कुणीतरी म्हटलं की जयसिंगरावांनी सातारा गाठला. अब्दुल अजीज बागवानाच्या दुकानातनं करंडीनं माल खरेदी केला. 4 दिवसांनी डॉक्टर जयश्री पाटणकरबाई वाड्यावर येऊन जात होत्या. काळजीनं विचारपूस करीत होत्या. बकुळाला शिंक आली तरी पाचवड्यातनं डॉक्टरांची फौज येत होती. रोज संध्याकाळी जयसिंगराव स्वतः स्वतः बकुळाला पुढं घालून गावाबाहेर फिरायला घेऊन जात होतं. कधी पाचवड रस्त्यानं, तर कधी सोनगाव माळावर, तर कधी होमगाव रस्त्यानं. घरात गायींचा भरणा झाला होता. त्या बकुळाच्या माग पुढं झुलत होत्या. कमी जास्त बघत होत्या. दाई पण त्यांच्या बरोबर होत्या. लागलं सवारलं देत होत्या. बकुळा, चल आटप. जयसिंगरावाने हाळी दिली. दोघं बाहेर पडली. आज ती श्री पिंपळेश्वर मंदिराच्या दिशेने चालत होते. लोक टकामका बघत होतं. दोघं पुढं गेली की माणसं नाक मुरडत होती, हसत होती, आपापसात कुजबुजत होती. म्हाताऱ्याला म्हातारचळ भरलं. तमासगिरीने घरात ठेवली. बायलेसारखा फिरतो. वाड्यात घेऊन गेला. लाज नाही, लज्जा नाही. देशमुख देशमुख वाया गेला. जनाची नाही तरी मनाची लाज आहे नाही. अहो, एक ना दोन माणसं बोलत होती. जयशिंगराव देशमुखांना त्यांचं काही वाटत नव्हतं. समोरच्या माणसाच्या छातीवर पाय देऊन चालावं तसं ते चालत होतं. आपल्याच तोऱ्यात, आपल्याच नादात. समाज, रूढी, वर्ण, मान सन्मान, प्रतिष्ठा, इब्रत या सर्वाहून श्रेष्ठ रक्त असतं. रक्ताचं नातं असतं. अवलाद असते हे धुरंधर जयसिंगरावांना माहीत होतं. दोघं मंदिरात आली. श्री पिंपळेश्वर वाकडेश्वराचं दर्शन घेतलं. थंडगार गाभाऱ्यात ती दोघं बसली. दोघांची पण दृष्टी मूर्तीवर होती. दोघंही मनोमन ध्यानस्थ झाले होते. गाभाऱ्यात निरीव शांतता, प्रसन्न वातावरण. यामुळे ते स्वतःला विसरून कितीतरी वेळ तसेच तसेच बसून होते. दोघं बाहेर पडली. मावळतीच्या जिन्यानं खाली उतरली. कुडाळी नदीच्या पायऱ्यावर बसली. सूर्य मावळतीला रेंगाळला होता. सुकार ढगावर त्यानं आपल्या अगणित रंगाची उधळण केली होती. अहो, ढग तरी किती आकाराचे. कुणी चिमुकला, कुणी हत्ती एवढा. नाना रंगाचे अंगरखे पांघरून त्यांची धावपळ चालू होती. बकुळा त्यांचा खेळ बघण्यात मग्न झाली होती. बकुळा, बेटे काय पाहते आहेस? काय नाही. बकुळा, तुला मी आज एक गोष्ट सांगणार आहे. गोष्ट? होय, गोष्ट. खरी खरी गोष्ट. कोणालाच सांगितली नव्हती. कुणी श्वासातलं मिळालं नव्हतं. मन नाही सांगितली. आज आज तुला सांगणार आहे विश्वासानं. आपुलकीनं तुला सांगितलं म्हणजे म्हणजे मला जरा हलकं होईल, बरं वाटेल. अगं, आज 20-22 वर्ष मनात खातंय ते ते तुला सांगणार आहे. तुला सांगितलं की वजा हलकं होईल, गोड वाटेल.
मनाला शांती मिळेल, समाधान मिळेल. बकुळा ऐकत होती. मी तमाशाचा नादी. लहानपणापासनं मला तमाशा आवडायचा. गावोगावच्या जत्रेतल्या तमाशामागं माझी नळ्याची यात्रा असायची. बाप रागवायचा, आई चिडायची. शेजारी-पाजारी नावं ठेवायची. पर पर मी कुणाची कदर करायचो नाही. बापाचा मार खाल्ला, नासकं कुजकं ऐकलं, पर तमाशाचा नाद नाही सोडला. मी मोठा झालो. शेवंताबाईचा तमाशा पाहिला. शेवंताबाईचा नाच आवडला, गळा आवडला, शेवंताबाई आवडली. तिच्या तमाशामागं फिरायला लागलो. माझी फटफटी आणि मी. जिथं तमाशा, तिथं शेवंताबाईवर जीव जडला. तिचं माझ्यावर प्रेम बसलं. आम्ही भेटत राहिलो. पुशेगावच्या जत्रेत मनानं आणि देहानं एकलं झालो. त्यातनंच घडूनही ते घडलं. मला तिला फसवायचं नव्हतं गं. गमतीचा खेळ नव्हता. तिच्याशी लगीन करायचा पक्का इरादा होता. आम्ही दोघांनी एक दुसऱ्याला वचन दिलं होतं. संसाराची स्वप्न बघितली होती. मी बापाच्या कानावर घातलं. बाप बाप कट्टर देशमुख. वेडवाकडं गावात कुणी केलं तर चाबकानं हाणणारा. देवळात कोंडून मारणारा. कर्मठ, कर्मठ देशमुख. सावताचं पोरगं तमासगिरणीशी लगीन करणार म्हटल्यावर त्यानं आकाश पाताळ एक केलं. मला कुत्र्यासारखं मारलं. सावताला लाखोली वाहिली तरी तरी बी ऐकना. तसं हातरून धरलं. इश खायचं मला ब्या घातलं. मला त्याचं काय बी नव्हतं. पण एक दिवशी मला या देवळात आणलं. माझ्या हाती दुपाटणी दिली. देवाची आण घातली. शेवंतीशी लगीन करशील त्या दिवशी या ढवात उडी मारून जीव दिन म्हटला. मला भ्या घातलं. मरणाचं घातलं, देवाचं घातलं. मी घाबरलो. बापाच्या मरणाच्या भीतीनं शेवंताबाईकडे पाठ फिरवली. तमाशाच्या फाडाकडे पाठ फिरवली. तिच्यासाठी तयार केलेला सोन्याचा हार तसाच राहिला. म्हातारा आबरूच्या भयानं थकलं. मनानं बिमार झालं. औषध पाणी सोडलं. आईनं मग पोरगी बघितली. मी तोंड बंद ठेवलं. लग्नाच्या मांडवात उभा राहिलो. लगीन झालं. बायको घरात आली. पर मी बायकोचा कधीच झालो नाही. ध्यानी म्हणी शेवंताबाई होती. पर तिच्याकडे जाता बी येत नव्हतं. बापाचं भ्या. मरताना बापानं वचन घेतलं. शेवंताबाईचं तोंड बघणार नाही. मी वचन दिलं. बापानं बापानं डोळं मिटलं. वचनाचं ओझं गळ्यात गळ्यात मी बांधलं. माझ्या माझ्या भावना जाळून टाकल्या. जयसिंगराव थिजलं होतं. भूतकाळात गडप झालं होतं. त्यांचं काळीज ठिपकत होतं. तू आलीस. तू आलीस. तुझ्या शेवंताबाईचं रुपडं आलं. म्हणून मदतीला धावलो. मदत केली. बकुळा, खरं सांगू, तू आलीस. मन ताजं झालं. नवं जगणं सुरू झालं. आबा, आबा, लेकरा, तू माझी पोरगी आहे हे कळलं तवा तवा तर लय बरं वाटलं. आभाळ आभाळ हाताशी आल्यासारखं झालं. म्हणजे आबा, तुम्हाला हे कळलं? होय, कळलं. तुला फडातनं उचलू म्हणून तर फडातनं उचलून तुला वाड्यात आणलं. आबा, बकुळा बापाला बिलगली. दोघं कितीतरी वेळ तशीच होती. 20-22 वर्षाचा विरह दूर करत होते. आबा, एक विचारू? मी तुमची लेक आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? पंढरीनाथानं अन नाना परबानं. आणखी काय म्हणलं? अगं, बंद पाडायला आली होती. मी तुला वाड्यात आणली आणि फड चालू ठेवून त्यांच्यावर कडी केली. आबा, आबा, आता तो पंढरीनाथ गप नाही बसायचा. त्यो
त्यो दुसरा डाव टाकील. हो, दुसरा डाव टाकील. बकुळा घाबरली. शेवंताबाई बसल्या जागेवरून उठली. आरसा काढला, कंगवा घेतला. आरशातलं आपलं रूप बघून कसनुसा चेहरा केला. वयाच्या मानानं ती खूपच म्हातारी वाटत होती. डोक्यातल्या भांगात वार्धक्याची पांढरी निशाणं फडफडत होती. डोळ्याच्या भोवताली काळ्या वर्तुळानं दाटी केली होती. डोळं खोल गेलं होतं. कपाळावर आठ्या स्पष्ट दिसत होत्या. गालावरची चमडी वगाळली होती. गळ्यावर चमडी गोळा झाली होती आणि छाती सुद्धा ओघळली होती. तोंडाला तोंडाला सूज आल्यासारखी वाटत होती. तिनं केसातनं कंगवा फिरवला. केसांचा गुंता निघाला. अलीकडं असंच होत होतं. केस गळू लागलं होतं. ते आरशात बघत राहिली. मनात आलं, गाडी उतारायला लागली. लय लवकर म्हातारपण आलं. अलीकडं सोसवत पण नाही. पंढरीनाथ खेकसत होता, चिडत होता, घाण घाण बोलत होता. पण शेवंताचं शरीर साथ देत नव्हतं. किळस वाटत होती. तरी त्याच्या पुढ्यात झोपावं लागत होतं. डोळं गच्च चावळून सहन करावं लागत होतं. शेवंताबाईनं केस विचारली. पावडरचं हलकसं फूल फिरवलं. डोळ्यात डोळ्यात काजळ घातलं. तेवढ्यात पंढरीनाथ आला. आला तर काय न बोलता पेटी खोलायला लागला. काय बघतोयस? तो बोलला नाही. त्याचं वर खाली करणं चाललं होतं. पैसे बघतोयस वय? मग मग काय तुझं तोंड बघू? शेवंताबाई गप झाली. शब्दानं शब्द वाढवायला नको म्हणून अलीकडं कारणाशिवाय भांडणाला ऊत येत होता. पंढरीनाथ पिसाळल्यासारखा करत होता. शेवंताबाई त्याच्या तोंडाला तोंड देऊ शकत नव्हती. मला पैसा हवत. किती? 5,000. 5,000? होय, 5,000. अरे कशाला? ए, तू माझी आई का धनीन? कोण ग तू? 5,000 दे. अरे 100-200च आहेत. मला 5,000 हवत. अरे तेवढं नाही. कुठं गेलं? आता मात्र शेवंताबाईची सहनशक्ती संपली. तिनं जळजळीत नजरेनं बघितलं. मला विचारतोयस होय र? हं? अरे लाज नाही वाटत वाढ्या? वरनं मला विचारतोयस. पैसं कुठं गेलं? शेवंताबाईचं काहीच चुकलं नव्हतं. पंढरीनाथानं हिसाब किताब ताब्यात घेतला तवापासून सारं सारं बघत होती. त्यानं गुलाल बुक्क्यासारखा पैसा कुठं कसा उधळला ते शेवंताला काय माहीत असणार होतं. त्यात आता ती पूर्ण परावलंबी झाली होती. पंढरीनाथानं हिशोब विचारून पायावर दोंडा मारून घेण्याचा शहाणपणा नव्हता. पण अलीकडे पंढरीनाथाची कुरबूर, शेवंताबाईवर तोंडसूक आणि मनमानी व्यवहारामुळं शेवंताबाईनं कमरेचं सोडून बोलायचं ठरवलं. भाड्या भाड्या भाड खाऊन जगतोस आणि मलाच विचारतोय सोय र? शेवंताबाईचं गुडघं शेवंताबाईच्या छातीशीच धरायची वेळ आली. पंढरीनाथाच्या अंगाचा तिळपापड झाला. तो तरातरा शेवंताबाईच्या समोर उभा राहिला आणि डोळं फिरवीत म्हणाला, अगं ए रांड, कोणाला ग भाड्या म्हणतीस? मी बाड खाऊ? हं? अगं मी निघून गेलो तर कावळं गिधाड तुटून पडतील तुझ्यावर. कोण नाही मदतीला याचं? तुझा तुझा तो जयसिंगराव मेल्यात जनावराकडं पाहावं तसा बघील तुझ्याकडं. नाक दाबून घेईल, किळस वाटल तुझी त्याला. बघ बघ जरा आरशात स्वतःचं रूप बघ. शेवंताबाईचं तोंड बंद झालं. पंढरीनाथाचं खरं होतं. शेवंताबाईला आधार नव्हता. महाराष्ट्राची नृत्यांगना, तमाशा सम्राज्ञी विकलांग झाली होती. पांगळ्याहून वाईट अवस्था झाली होती तिची. तिला बकुळाची लई लई याद आली होती. पण पण तिनंच नाळ बंद केली, तोडली होती. आता तिलाच तोंड दाखवायला जागा नव्हती. पंढरीनाथ तरातरा बाहेर पडला, टरकात बसला, शिरवळला आला. 80,000 टरक इकला. पैसे खिशात आलं तसा तो राजा झाला. थेट नाना परबाला गाठला. बारमध्ये घेऊन गेला.
हाप मागावली. कोपऱ्यातला टेबल गाठून बसला. बाका गालासात वतली आणि पक्की करण्याइतका वेळ त्यानं घालवला नाही. हो. दोघांनी कच्चीच गटागटा पोटात ढकलली. डोक्यात कीक बसली. मग तोंड सुरू झालं. बेरकी पंढरीनाथानं विषयाला हात घातला. "काय ठरवलं नाना?" "अहो, भ्या वाटतंय." "अरे कशाचं?" गावलो तर." "अरे गावण्यासारखं काम करायचं नाही." "तरी बी." "तर मग हौशीला हं? मग हौशीला तो पुदालतोय बामण, पुदलू दे." तशी नानाची अर्धी उतरली. त्यानं क्वार्टर मागावली. तोंडाला ग्लास लावलं. मोकळं झाल्यावर ग्लास टेबलावर ठेवलं. "काय नाना?" "बोल, कसं काय करायचं?" "उद्या खेळ मसूरला आहे. उद्या श्यामाचं तुकडं करायचं." "बरं कसं?" "हे बघ, सारा बंदोबस्त माझ्यावर. तू फक्त श्यामला तोडायचा. कचा कचा. आर अर्धी मागव." नाना परबाचा घसा सुकला. "मला न ग." पंढरीनाथ सावध होता. "मग मला एक पिल्लू तरी मागव की." पंढरीनाथानं क्वार्टर मागावली. ती पण नाना परबानं पोटात ढकलली. स्वतःची बायको दुसऱ्याच्या पुढ्यात झोपती याचं दुःख पचवण्यासाठी दारूशिवाय त्याला दुसरा उपाय नसतो. नाना परबाला तरी तसंच वाटत होतं. "हे बघ नाना, 12-1 उंबरच गाठायचं. तिथनं मसूर. खेळ 1-2 मोडल. 3-3:30 सारं शांत होईल. तू आत जा, मी बाहेर थांबेन. आणि तिथं जाऊन कुऱ्हाडीनं तुकडं करायचं. ती दोघं असली तर." "कोण दोघं?" "हौशी आणि श्याम. दोघांना तोड." "हं? अरे डागाळला आंबा आडीत ठेवून काय करायचंय? हाण, 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 हाण." "अरे रान फोडतील, दुसऱ्याच्या पुढ्यात झोपतीय." नाना परब गप्प. "कुऱ्हाडीला धार लावून ठेवतो. उद्याचा बेत पक्का." जयसिंगराव देशमुख नवं संकट उभं राहिलं होतं.